सर्वांना जय जिनेंद्र, नमस्ते, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी आपल्याला सांगू इच्छिते की जैन आर्थिक विकास महामंडळ, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, तर आमचे राज्यमंत्री ललित भाऊ गांधी यांनी कुठेतरी जाणलं की जैन समाजातील महिलांना आपण हाताला काम द्यायचं आहे। आज आपण जैन समाजाचे महिलांचे आपण बचत गट काढलेत, 1000 बचत गट, परंतु माझ्या महिलांना काम नव्हतं। हे ललित भाऊ कुठं हेरलं आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी माझ्या महिलेला काम द्यायला सुरुवात केली आणि भाऊनी माझी अल्पसंख्याक प्रशिक्षण महामंडळ महाराष्ट्र प्रदेशावर प्रशिक्षण महिला प्रमुख निवड केली आणि माझं पहिलं प्रशिक्षण शिबिर परभणी जून 13, 14, 15 3 दिवस प्रशिक्षण शिबिर मी परभणीमध्ये घेतलं। तिथं मी तेथील महिलांना मेडिकल पाऊच असेल, समोसा पाऊच असतील किंवा शॉपिंग बॅग असेल, बैठणी बॅग असेल, फोटोचं ते असतं पॅकिंग ते असतील, नंतर अजून फाईल, असे खूप प्रकारचे बनवायचं आम्ही त्यांना प्रशिक्षण शिबिर दिलं 3 दिवस महिलांना आणि महिला अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ते शिकलं आणि त्यांच्या हाताला काम भेटलं। दुसरं प्रशिक्षण शिबिर मी लातूरमध्ये घेतलं, जे की लातूरमध्ये 26, 27, 28 3 दिवस आपण प्रशिक्षण शिबिर लातूरमध्ये ठेवलं। आमच्या ट्रेनर बार्शीच्या कल्पनाताई पवार ह्या तिथून लातूरला आल्या आमच्या महिलांना शिकवायला। महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये 18 ते 48 ही वयोमर्यादेची आम्ही पहिले 8 ठेवली आणि त्याच्यामध्ये फक्त 30च महिला ठेवल्या। आम्ही 30 महिला ठेवल्या, त्यांचा आम्ही अगोदर पहिले इंटरव्ह्यू घेतला आणि त्या 30 महिलांनी 3 दिवस आमच्या 1008 चिंतामणी पार्श्वनाथ भगवान जैन मंदिर लातूर येथे आम्हाला ते शिबिराला आम्ही सुरुवात केली। शिबिरात सुरुवात केल्यानंतर लगेच 2 दिवसानं आमच्या 30 महिलामधून 20 महिला कामाला लागल्या। 20 महिलामधून आमचे 5 ग्रुप झाले। 5 ग्रुपसुद्धा खूप सुंदर अतिशय चांगल्या रीतीने काम करत आहेत। अलकाताई वस्तार असतील, कल्पनाताई कुरकुट, शुभांगी महाजन, शिलाताई कर्तने, स्मिता संघवे, नंतर कार्तिकी उदगीरकर, चेतनाताई काळेगोरे, स्नेहल कर्तने, राजश्री आळंदकर, मीना देशमाने, अशा खूप जणी, काही ऋतुजा भाजीबाकरे, अशा खूप महिला माझ्या कामाला लागलेल्या आहेत। आता सध्या तुम्ही नॅपकिन पासून पुष्पगुच्छ गुलाबाचे फूल तयार करतायत, नेमकी ह्याची संकल्पना काय आहे आणि मागणी आहे काय मार्केटमध्ये याला? ह्याला मागणी खूप आहे बाजारात। आपण जर गुलाबाचे फूल घेतले किंवा हार जर घेतले ते कोपऱ्यामध्ये पडतो दुसऱ्याशी, ते पूर्ण सुकून जाते। पण तुम्ही जर हे गुलाबाचं फूल घेतलं तर ह्याला बिलकुल ही नाही पडणार, हे वापरमध्ये येणार वापरामध्ये। आता तुम्हाला सांगू इच्छिते, आम्ही जे गुलाबाचं फूल बनवलेलं आहे तर आम्हाला ह्याचा आमचा खर्च 10 रुपये पडलेला आहे आम्हाला। आम्हाला बाजारामध्ये ह्याला फक्त 15 रुपयाला विकायचं, आम्हाला जास्त पण करायचं नाही। दुसरा माझा हा बुके असेल 1, 2, 3, 4, 5, 6 नॅपकिनचा बुके। महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये 2 जेंट्सचे नॅपकिन आहेत, म्हणजे हा नॅपकिन बुके पुरुष वर्ग पण वापरू शकणार आहे आणि महिला वर्ग वापरू शकणार आहे। तर आम्ही ह्याची रेट फक्त 190 रुपये ठेवलेले आहे, जे की बाजारात त्याची किंमत 230 रुपये। तर मला आपला हे सुचवू इच्छिते की ह्याच्या माध्यमातून की माझ्या महिलांना हाताला काम भेटलेलं आहे आणि आम्हाला शेवट पण हे काम टिकवायचं आहे। 2 दिवस बाजारामध्ये उतरून आम्हाला थांबायचं नाही। मला पहिल्या खूप त्रास झाला, महिलांना घराबाहेर काढायचं म्हणजे की त्यांचं होतं की ताई त्यांचे म्हणजे मिस्टर पाठवत नव्हते, सासूबाई पाठवत नव्हते, त्यांची लहान लेकरं होते, म्हणून त्या महिलांना मला समजून सांगण्यामध्ये 1 महिना गेला। त्या महिला चूल आणि मूल एवढंच तुझं जग नाही, त्याच्या बाहेर पण तुझं जग आहे, हे माझ्या महिलेला कुठं पटलं। आता आम्ही शुभांगी महाजन असेल, तिचा मुलगा बालवाडीला आहे, तर हिनं हिचा मुलाला म्हणजे घेऊन हिनं आज नॅपकिन बुकेचं प्रशिक्षण शिबिर घेऊन हिने पूर्ण बनवले। अलकाताई ओस्तवाल की श्वेतांबर समाजाच्या, त्यांच्यात महिला घराबाहेर पडत नाही, पण हे भाभीनं कुठं जाणलं, भाभीनं मला पहिला फोन केला ज्यावेळेस मी हे फेसबुकला बातमी टाकली, व्हॉट्सअपला टाकली, ताई मला पहिलं शिकवा, मला गरज आहे, पैशाने सगळं नाही, तरी पण त्यांना म्हणजे त्यांना अशी आवड आहे काही तर करायचं। आज आमच्या कल्पनात कुरकुट असतील, हनुमंतवाडी जे की 10 किलोमीटर का 6-7 किलोमीटर आहे, तिथून ही माझी रोज भगिनी जायला 40 यायला 40 आयुष्य पदाचे खर्च करून हे नॅपकिन बुके शिकायली आणि आता इथले ऑर्डर पण आलेली आहे आणि आत्तापर्यंत मला म्हणजे 500 बुकेची ऑर्डर आलेली आहे, 300 फुलाची ऑर्डर आलेली आहे, हे आम्हाला 700 फुलाची ऑर्डर आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे संक्रांतीची सुद्धा, संक्रांत आता जानेवारी महिन्यात ते 7 महिने अवकाश आहे, परंतु काल मला एका माझ्या भगिनीने
200 फुलाची ऑर्डर दिली. एका भगिनीने मला 500 फुलाची ऑर्डर दिलेली. म्हणजे तुम्ही जे कष्ट घेतलं, महिलांना सांगितलं, त्याचं आता कुठेतरी फळ मिळतंय, त्याचा तुम्हाला आनंद आहे. आनंद आहे. मला खूप आनंद झाला. म्हणजे मी तो आनंद शब्दात सांगू शकत नाही. मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की खरंच मला एक स्वप्न होतं, खरंच मनातून सांगते की माझ्या भगिनीनं काही केलं पाहिजे, दुसरंच दुकान नको. पण आज म्हणजे एवढं की माझ्या सगळ्या भगिनी कामाला लागल्यात. इथंच ग्रुप शिवाजी चौकासला माझ्या बहिणी तर काम करत आहेत, जे की खाडगा रोडला स्मिता सगळे त्यांच्या घरी काम चालू आहे. मजगेनगरला कार्तिक उदगीरकर तिच्या पण घरी काम चालू आहे. आणि माझ्या महिला क्षेत्रात काम भेटलेलं आहे. तर मी सरळ हे सांगू इच्छिते की आमच्याकडून तुम्ही बुके घ्या, जैन समाजाच्या महिलाकडून बुके घ्या. आमच्या जैन समाजाच्या महिला तर खूप चांगल्या आहेत. आम्हाला जास्त पैसा कमवायचा नाही, आम्हाला पोटापोटच पाहिजे. जे की बघा हे जर तुम्ही बाहेर 20-25 भेटते, आम्हाला 15 रुपयेच पाहिजे, जास्त नको आहे. आता माझं परभणी लातूर झालं आहे. आता माझं ह्या महिन्यामध्ये 25-26 तारीख सोलापूर आहे, 2-3 जुलै तारीख आपल्या ह्याच्यामध्ये ऑगस्ट 2 आणि 3 ऑगस्ट नागपूरला आहे. पुन्हा माझं अमरावती, बुलढाणा असा पूर्ण माझा महाराष्ट्रामध्ये प्रवास आहे. आणि आमच्या भगिनीचं म्हणालं की ते आम्हाला पण नॅपकिन बुके शिकवा आणि आम्हाला पण लगेच बिझनेस चालू करायचा आहे. व्यवसाय जर सुरू करायचा असेल एखाद्या महिलेला, तर किती खर्च येतो, किती पैसे लागतील सुरुवातीला? सुरुवातीला 5,000 रुपयामध्ये आपण हा बिझनेस चालू करू शकतो. कमीत कमी 5,000 रुपये. 5,000 मध्ये म्हणजे नाममात्र 5,000 रुपयामध्ये त्याचा व्यवसाय सुरू होऊ शकतो. हो. आणि चिकाटी आणि जिद्दीने केला तर चिकाटाने जिद्दीने केलं 3,000 मध्ये करू शकतो. आम्हाला ह्याला सांगतं लागतं काय मटेरियल. आम्हाला नॅपकिन लागतात, जे की ह्याचे नॅपकिन आहेत. हे आता आमचे जेंट्सचे नॅपकिन, हा एक आम्हाला नॅपकिन लागतो, हा एक नॅपकिन लागतो आम्हाला. त्यासाठी हा एक कागद लागतो, ह्या प्रकारे कागद लागतो. आणि चिकटपट्टी हा कागद लागतो. मेहनत झाला. खूप कमी पैशामध्ये खूप चांगला आम्ही बिझनेस करू शकतो. हे आज आमच्या जैन समाजाच्या महिलांनी दाखवून दिलेले आहे. आणि हा शेवटपर्यंत धंदा टिकून राहील ही शाश्वती मी आर्थिक विकास महामंडळ शोभाताई कोंडलेकर आश्वासन देते. शेवटपर्यंत आम्हाला उतरायचं आहे आणि हा बिझनेस आम्हाला होलसेलच्या दरामध्ये करायचा आहे. आणि हा आमचा जो बुकेचा हा व्यवसाय फक्त लातूर पुरता मर्यादित नाही आहे, तर पूर्ण महाराष्ट्रावर मर्यादित आहे. परवा दिवशी धुळेहून मला फोन आला जैन समाज बांधवाचा की ताई धुळेला ऑर्डर भेटेल का घरपोच. आणि महत्त्वाचं ही ऑर्डर आम्ही घरपोच सेवा देणार आहोत. ओके. तर धुळेला पण मला ऑर्डर आलेली आहे 40 बुकेची, तर ती धुळेला पण मी घरपोच ऑर्डर देणार आहे. मी धन्यवाद पहिले मानू इच्छिते आमचे आर्थिक विकास महामंडळचे राज्यमंत्री ललित भाऊ गांधी यांच्यामुळे खरंच आज मला हे कार्य करायला जी संधी भेटली, भाऊमुळे भेटली. दुसरे आमचे ललित भाऊ श्री सहाय्यक ऋषिकेशजी कोंडेकर यांचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद मानू शकते. कारण का भाऊनं मला पूर्ण मराठवाड्याची नाही तर महाराष्ट्राची जिम्मेदारी दिली. आणि भाऊ आज माझ्यासोबत आहेत ऋषिकेशजी कोंडेकर, त्यांचा मला खूप सपोर्ट आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकची माझी टीम आहे 25 लोकांची. त्याच्यामध्ये मी अध्यक्ष शोभाताई कोंडेकर, माझ्या खाली टीम आहे. महेंद्रजी देशपांडे असतील, किशोरजी जैन असतील, संजय सुईतकर असतील, सुनील जैन असतील, प्रेमचे जगजीवन असतील, रमेशजी वसाळे असतील. ह्या सर्व लोकांची मला खूप साथ आहे. ह्या माझ्या टीमची साथ आहे म्हणून मी आज इथं आहे. आणि आज जे हे बनवले ते सगळं माझ्या टीमचे सहकार्य म्हणून. शेवटी महिला भगिनींना, मुलींना काय आव्हान कराल तुम्ही की सोबळावर जर उभा राखायचं असेल, स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, स्वाभिमानानं जगायचं असेल, तर काय सांगाल? मी म्हणेन की महिलांनो आता बास, चूल आणि मूल ह्याच्या सुद्धा पुढे जग आहे. तुम्ही तुमचं घरचं काम करून आणि दुपारी 2 ते 4 माझ्या महिलेला काहीच काम नसते. 2 ते 4 मध्ये तुम्ही हा बिझनेस करा तर बाद झालं. 2 ते 2 तास जर आपण आम्ही ह्याला दिलो का तर सर हा बुके आमचा जच किलो तर 15 मिनिटांमध्ये हा बुके होतो. हे फूल माझं लय झालं 5 मिनिटामध्ये होतं. हा बुके माझा लय झालं 7 ते 8 मिनिटामध्ये होते. आम्ही अशा तरी फुलं करून ठेवतो, कटिंग केलं की खूप सोपं आहे. 2 घंट्यामध्ये आम्ही 10 बुके. तर महिलांनी या व्यवसायाकडे वळलं पाहिजे, 100% वळलं पाहिजे. आणि माझं आव्हान आहे सर्व महिला, जैन समाजातील महिलांना की प्रत्येकीनं हा बिझनेस सुरू केलाच पाहिजे. तुमच्या जिल्ह्यामध्ये मी यायला तयार आहे, मी ट्रेनिंग घ्यायला तयार आहे. आणि मी माझं पूर्ण सर्वस्व महाराष्ट्रातील सर्व जैन समाजातील महिलांसाठी अर्पण केलेलं आहे. 2 पावलं मी पुढे गेले, तुम्ही पण 4 पावलं पुढे. सगळ्यांना मला आणि का हा बुकेचा ह्याचा बिझनेस चांगला वाटला आणि शिकायला पण खूप चांगलं भेटलं. मार्गदर्शन खूप छान केलं आहे शोभाताईने सगळ्यांना, सगळ्या जैन समाजांना शिकवलं. ह्या निमित्तानं महिला बाहेर आल्या आणि चांगलं शिकवलं. आणि ह्याच्याने आम्हाला चांगला स्वतःच्या व्यवसाय करून
हातामध्ये पैसे येईल तर आम्हाला बी चांगलं वाटेल. तुम्ही आता इथे प्रशिक्षण घेताना दिसत आहेत, किती दिवसापासून प्रशिक्षण घेत आहेत आणि याची माहिती कशी झाली आपल्याला? जय जिनेंद्र. माझं नाव भाग्यश्री अभिनंदन शेहरकर. माननीय ललित भाऊंनी हे उपक्रम राबवला आणि ऋषिकेशजी कोंडेकर सर आणि इथे लातूरमध्ये विशेष म्हणजे महिलांसाठी काहीतरी करण्यासाठी हे इथं राबविलं आहे आमच्या शोभाताईंनी आणि या शोभाताईंमुळेच हे प्रशिक्षणाची इथे सुरुवात झाली आहे. आणि ह्याचं व्हॉट्सॲप ग्रुपला वगैरे ह्या बातम्या शोभाताईंनी करून टाकल्या की आपल्याला 3 दिवसाचं नॅपकिन बुकेचं शिबिर घ्यायचं आहे, जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ह्याचं सगळं प्रोव्हाइड ललितभाईंनी केलेलं होतं. तर त्याचं कल्पनाताई पवार यांना शोभाताईंनी ऋषिकेश भाऊंनी इथे लातूरमध्ये बोलवून घेतलं. त्याचं 3 दिवसाचं शिबिर बसवलं आणि त्या शिबिरामध्ये हे जे नॅपकिन बुके आहेत हे आम्ही तयार करायचे शिकलो. आणि हे नॅपकिनचे असल्यामुळे हे टिकाऊ आहेत आणि उपयोगाचे असतात. प्लस लेडीज आणि जेंट्स दोन्ही हे बुके बनवले जातात, दोघांच्याही उपयोगाला येतात. आणि विशेष म्हणजे आम्ही कधी बाहेर निघत नव्हतो, घरातच राहत होतो. तर आता सकाळचं काम उरकून दुपारचा जे फावला वेळ असतो त्यामध्ये आम्ही हे नॅपकिन बुके इथे येऊन शोभाताईच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं बनवतो. आणि याची विक्री करण्याची पण जबाबदारी पूर्ण शोभाताईंनी घेतलेली आहे आणि आम्हाला ऑर्डर्स येत पण आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना हे करण्याचा हुरूप आलेला आहे आणि आम्ही हे खूप चांगल्या प्रमाणात करत आहोत. पहिली पायरी आहे ही करायची. आता व्यवसाय करता तुम्ही शिकलात, पहिल्याच्या कॉन्फिडन्समध्ये आता काही फरक पडलाय का? खूप फरक झालेला आहे. पहिलं असं एवढा आत्मविश्वासानं माणूस निघत नसतो सर. ज्या वेळेला महिला काही करतात करण्याची जिद्द येते त्यामध्ये आणि ताई बोलल्या तसं जेव्हा हातात आपल्या पैसा येतो त्यावेळेला बायका करतातच. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय जातं ते आमच्या शोभाताईंना जातं. शोभाताईंनी सगळ्या बायकांना घराच्या बाहेर काढलं, त्यांना हा उद्योग दिला, फ्री ऑफ कॉस्ट दिलं, सगळं मार्गदर्शन दिलं आणि हे सगळं करण्याचं प्रोत्साहन पण त्याच देतात आणि विक्री पण त्याच करतात. की आई फक्त हे काम करत तर हेच काम करायले. म्हणजे आता माझं कॉलेज असते 10ला तर माझी आई सकाळी 4ला उठून पूर्ण घरचं काम करून मला पूर्ण डब्बा वगैरे देऊन मतलब सगळं घरी मॅनेज करून मग हे काम करते. असं नाही की फक्त हेच करायले, तिनं मतलब दोन्ही बॅलन्स करायले, घरचं पण करायले बाहेरचं पण करायले. म्हणजे असं आम्हाला वाटलं नाही की आपलं बाहेरचं करायले तर आपल्याला हे नाही, तिनं दोन्ही मॅनेज करून करते. बरं, आता सुरुवातीला महिला आल्यात, आता ह्या सगळ्या एक मैत्रिणीसारख्या झाल्यात. हा. तुलाही काकू हे सगळ्या वाटतात, नेमकं काय वाटतं तुला हे? मला खूप छान वाटायले. म्हणजे माझ्या पण सुट्ट्या चालू होत्या, मग त्यात हे कार्यक्रम चालू झाला ह्यांचा. मग मला पण काहीतरी असं नवं एक्सपिरियन्स. म्हणजे आता ह्या बायका बनवतायत, हे बनवताना पण असं खूप चांगलं वातावरण आहे. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जीनं बनवतायत. म्हणजे आपण जर चांगल्या एनर्जीनं बनवलं तर तेवढं काम चांगलं पण होतं ना. तर मला पण खूप छान वाटतंय. आणि हे जे बनवतायत ना असं नाही की बनवलं आणि लगेच गेलं, सगळेजण आवरून जात आहेत. म्हणजे असं काही नाही की आम्हाला पण काही त्रास नाही, सगळेजण खूप छान आहेत. मतलब सपोर्टिव्ह हेल्पिंग नेचर आहे सगळ्यांची. असं नव्हतं ह्यांनी ह्यांच्या घरीच काम करायचे, पण आता कुठे ना कुठे ह्यांना पण वाटतं की नाही आपण पण कमवू शकतो. म्हणजे डिपेंडंट राहण्याचं त्यांनी इंडिपेंडंट बनायलेत कुठे ना कुठे. आणि हे खूप चांगली कल्पना आहे. आणि माझी मम्मी ह्या सगळ्यांना प्रमोट करेल, ह्या सगळ्यांना हे करेल, तर मला ते खूप छान वाटते ॲज अ मुलगी त्यांची. माझं नाव गौरी हिंडोळे, मी इशिका कोंडेकरची मैत्रीण आहे. मी सहजच तिच्या घरी आले होते. म्हणजे आम्ही कॉलेज वगैरे झाल्यानंतर भेटतो, तर मी पाहिलं इतके जण कसं काय इथे जमा झाले. मग मी तिला विचारलं की काय आहे हे नेमकं. तर ती म्हणली की तिची आई म्हणजे शोभा काकू हे सगळं करत आहेत, उपक्रम घेत आहेत पूर्ण. तर मी सहजच पाहिलं की हे नेमकं काय. तर तुम्ही बघू शकता हे जे फूल आहे तर ते मला इतकं इंटरेस्टिंग आणि खूप सुंदर आहे. हे म्हणजे पाहायला गेलं तर आपण जे फुलं वगैरेचे जे बुके बघतो किंवा फ्लावर्स बघतो तर ते बर्थडेसाठी किंवा लग्न कार्यात वगैरे यूज होतात. पण त्यांचं कसं होतं की एक दिवस कार्यक्रम झाला की लोक ते फेकून देतात आणि त्याचा परत काहीच उपयोग राहत नाही. तर हे किती सुंदर, म्हणजे इतकी सुंदर आयडिया आहे की हे दिसायलाही एवढं सुंदर आहे, गिफ्ट देण्यासाठीही एवढं सुंदर आहे, प्लस हे इतकं युजफुल आहे की लोक आपलं नाव घेतील की वा यार त्यांनी किती सुंदर दिलं होतं. आणि मला हे खूप आवडलं. मग मी सहजच पाहिलं तर ते बनवत इतकं सुंदर प्रकारे होतं. आणि प्लस म्हणजे त्यांची जी हार्डवर्किंग नेचर किंवा हार्डवर्किंग थिंग होती याच्यामध्ये ते मला खूप आवडली. प्लस आमच्या पण सुट्ट्या चालू होत्या, मग त्याच्यामध्ये आणखीन आमची पण गोडी निर्माण झाली. आणि या सगळ्यांमध्ये खूप असं म्हणजे मजा आली आम्हाला. आमच्या सुट्ट्या वाया गेल्या नाहीत आणि आम्ही पण नवीन काहीतरी शिकू शकतो.